हॅलो गाईस, तर मी बनवते दुधी भोपळ्याचा पराठा आता. कारण तिथे अर्ध उरलेलं होतं, अर्ध्याची भाजी झालेली होती, केली काल परवाच केली. आणि आता म्हटलं अर्ध फेकण्यापेक्षा अशी भाजी खाऊन नाही राहिले पोरं बी आणि हिचे पप्पा बी, यांना बी नाही आवडत ना, तर म्हटलं पराठाच करून टाकते आता फेकण्यापेक्षा ना. तर तसंच करते मी आता, है ना. त्याचा पराठाही छान लागतोय मित्रांनो, तुम्ही करून बघा एकदा तरी. स्वादिष्ट येणारे, स्वादिष्ट आणि टेस्टी चवदार. लाल तिखट घेतले, हळद घेतलेली आहे आणि थोडंसं अद्रक लसूण पेस्ट टाकलेलं आहे. आणि आता मीठ टाकलंय, मीठ पण टाकलंय बरं का, चवीनुसार. आणि आता पीठ मळून घेते आणि मग लागूया आपण लाटायला. तर मित्रांनो, हॅपी न्यू इयर सगळ्यांना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. म्हटलं आता नवीन वर्ष सुरू झालं आहे, तर आता काय नवीन करायचं है ना लाईफमध्ये, ते सुरू आहे माझंवालं. मी पहिले स्टार्ट करून दिलेलं आहे, म्हणजेच व्लॉग करते ना मी, व्लॉग नाही व्लॉग. तर तुमची सपोर्ट शिवाय काहीच होणार नाही आहे. प्लीज सपोर्ट करा मला आणि खूप सारं प्रेम द्या. तुमच्या सपोर्ट शिवाय तर काहीच नाही म्हणा, है ना. मला पिठते, आपण ह्याचं भाकर कसं पीठ मळतो ना, तसंच यायला लागतं कधी कधी भाकरचं करून. मग अचानक याचं केलं ना, काय म्हणता, गव्हाचं पीठ मळतो ना, तर कधी कधी असंच व्हायला लागतं. मग असं मळतो ना आपण, असं तसंच व्हायला लागते. चलो, आपलं पीठ जे आहे ते आता मस्तपैकी मळून घेते आणि मग लागते ना लाटायला. गाईस, आपलं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे आणि बनवते मस्तपैकी पराठा. एक झालेला आहे आपल्याला हा, आणि आता दुसरा वाला. पटपट लाटण्यामध्ये ना चिटकून जाते, तर मी पाणी कमीच टाकले, कारण की पचपच होऊन जाते ते. मिठाचं पाणी असतं आणि ह्याचं भोपळ्याचं बी असतं ना, पाणी सुटून जातं ना, म्हणून मी कमीच पाणी टाकलेलं होतं. पटापट बनवूया, वेळ झालेला आहे. अरे, मला वाटलं पोळीच बनवते का काय. सवय असते आपली पोळीसारखी बनवायची. इकडं लाईट राहायला पाहिजे, तर का इकडं मागे लाईट आहे, इकडून असा अंधार दिसते. इथं लाईट राहिला असं पूर्ण फोकस आपल्यावर आला असता ना चेहऱ्यावर, तर उलटच करून दिले त्यांनी. पराठा तो भरीत आया.
बघा मित्रांनो, आपले पराठे काय भारी येऊ राहिले. 2 झाले. 3rd नंबर याचा वाला आहे. तर मित्रांनो, मस्तपैकी पराठे बनवून घेते आणि त्याच्यासोबत एखादी चटणी बनवते हे ना, आणि होऊन जाईल आपलं लंच म्हणतात ना. डिनर सॉरी, लंच तर सकाळचे असते. डिनर म्हणतात ना. विसरले बरं का. तर आपले पराठे मस्त मस्त होता आहे, बघू शकताय तुम्ही. हे माझं वालं गाणं आहे ते. देखो ना गाईज, देखो ना असं म्हणते ना लोक. बढ़िया वाला पराठा आया है भैया. हे तर छान दिसतंय. अजून कसं गाणं आहे, कसं गाणं असते. चटका लागला बरं का. चलो 3 नंबर हो गई. तर मित्रांनो, आपले जे पराठे आहे ते झालेले मस्तपैकी, बघू शकताय तुम्ही. हे बघा, एकदम भारी झालेले आहे. आणि इकडं बघा, हमारा तोंड जो है वो चालू है चक्की तरह. आणि इकडे बनवते आता चटणी बनवून घेते ना, शेंगदाणे भाजून मस्तपैकी. तर आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. विसरून जाते खास म्हणजे मित्रांनो, आमचे व्हिडिओज बघत नाहीत. मी कुठे लपलेत काय माहिती, कुठं गेलेत काय माहिती. कोणीच बघत नाही. फक्त मोजून 3 लोक बघते, फक्त 3. कोणीच बघत नाही. शाही आवडत नसेल आमचा व्हिडिओ, सो तुम्ही बघा नक्की. जर चुकून तुम्ही जर एंट्री केली असेल आमच्या व्हिडिओमध्ये तर थोडंसं बघून घ्या है ना. काय बिघडतं आहे आपलं, काय जाते का नाही ना, बघायला काय होते ना गाणे, बघून घ्यायचं ना थोडंसं. एकदम मी तर जेमतेम 10 किंवा 11 असं मिनटाचं असते फक्त. झाले आपल्या बाजून. तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.